Hi students, today is a day 14. Here we are going to learn about the addition and subtraction of rational numbers. To understand this concept, we are going to study three cases. Out of these, first one is the journey from Nanded to Pune was completed by Ayush in two stages. Completed 2/6 part of the journey yesterday and he completed the remaining 4.6 part today. So, how many parts of the journey was completed by Ayush? बरं, आपल्याला रॅशनल नंबर्स ही कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपल्याला तीन केसेसचा अभ्यास करायचा आहे. त्यामधली पहिली केस इथं आपल्याला पाहिजे आहे की याच्यामध्ये आयुषने नांदेड ते पुणे जो प्रवास आहे तो प्रवास 2 टप्प्यात पूर्ण केला आहे. त्या प्रवासातला पहिला भाग जो आहे तो त्यानं 2.6 पार्ट ऑफ जर्नी इज कम्प्लिटेड yesterday, that was completed yesterday. त्यानं काल तो भाग पूर्ण केला आहे असं समजूया इथं. आणि रिमेनिंग पार्ट जो आहे तो 4.6 पार्ट हा त्यानं आज पूर्ण केलेला आहे. म्हणजे एकूण जर्नीचे जर 6 पार्ट्स इक्वल पार्ट्स केले तर त्यातले 2 पार्ट्स त्यानं काल कंप्लीट केलेत आणि 4 पार्ट्स त्यानं आज कंप्लीट केलेले आहेत. आणि याच्यावरून आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे? सो हाऊ मेनी पार्ट्स ऑफ द जर्नी वॉज कम्प्लिटेड बाय आयुष. अशा पद्धतीनं आयुषनं प्रवासाचा एकूण किती भाग किंवा एकूण प्रवास किती भाग केलेला आहे हे समजून घ्यायचं आहे. हां, तर एकूण किती भाग प्रवास आयुषने पूर्ण केलेला आहे हे आपल्याला इथं समजून घ्यायचं आहे. लेट अस सी द फर्स्ट पॉइंट, दॅट इज जर्नी कंप्लीटेड बाय आयुष yesterday and that is equal to 2/6. In the same way, journey completed by Ayush today is equal to 4/6. And therefore we will add up to get the total journey, that is 2/6 plus 4/6, and that is equal to 6/6. In this addition the denominator is equal, therefore we added only numerators and therefore we get 6/6. म्हणजे इथं टोटल जर्नी 6 आहे, 6 पार्ट्सची आहे नांदेड ते पुणे. त्यामधले 2 पार्ट्स त्यानं पहिल्या दिवशी कंप्लीट केले आणि 4 पार्ट त्यानं दुसऱ्या दिवशी कंप्लीट केले. आणि म्हणजे अशी एकूण त्यानं 6 पार्ट्स मधली जर्नी कंप्लीट केलेली आहे. ओके, लेट्स सी द केस सेकंड. सूरज ब्रॉट 5/2 kg of sugar while Sohail brought 7/3 kg of sugar. Then how many kilogram of sugar did they buy together? सूरजनं किती किलो साखर आणलेली आहे? 5/2 kg. सोहेलनं 7/3 kg शुगर आणलेली आहे. हां, अशा पद्धतीनं दोघांनी मिळून एकूण किती किलो साखर खरेदी केली ते आपल्याला काढायचं आहे. हां, लेट अस सी शुगर ब्रॉट बाय सूरज इज इक्वल टू 5/2 kg. In the same way, sugar brought by Sohail is equal to 7/3 kg, and therefore total sugar brought by they together is equal to 5/2 plus 7/3. We added both these fractions or rational numbers. Then here see denominators are different, and therefore at that time what we do here, we multiply the first rational number 5/2 by 3, therefore we get 15/6. Same way we multiply the second rational number 7/3 by 2 for denominator as well as numerator, and then we get 2 into 7 is equal to 14, that is numerator, and 2 into 3 is equal to 6, that is denominator. As after multiplying this we get the same denominator, and therefore same denominator keep as it is, and we added only the numerators, and therefore we get here 15 plus 14/6, and therefore our final answer is 29/6. That is they bought total sugar is equal to 29/6 kgs. Now let us see the case 3. Sagar brought 16/7 grams of gold while Sangeeta brought 12/5 grams of gold. So how many grams more gold did Sangeeta buy than Sagar? म्हणजे सागरने 16/7 ग्रॅम सोने खरेदी केले तर संगीताने 12/5 ग्रॅम सोने खरेदी केले, तर संगीताने सागरपेक्षा किती ग्रॅम जास्त सोने खरेदी केले ते आपल्याला काढायचं आहे. ओके, लेट अस सी हियर गोल्ड बॉट बाय सागर इज इक्वल टू 16/7 ग्रॅम.
then gold brought by Sangeeta is equal to 12/5 gram, and therefore total gold bought by Sangeeta more than Sagar, that is equal to 12/5 minus 16/7. आता आपल्याला इथं काय काढायचं आहे, तर संगीताने सागरपेक्षा किती ग्रॅम जास्त सोने खरेदी केले हे काढायचं आहे. त्यामुळे आपण इथं काय करणार आहे, सबस्ट्रॅक्शन करणार आहे. मग सबस्ट्रॅक्शन करताना आपण काय करणार, 12/5 मायनस 16/7 हा डिफरन्स आपल्याला घ्यायला पाहिजे, म्हणजे जास्त सोने खरेदी केलेले आपल्याला इथं मिळेल. आता हे सबट्रॅक्शन करताना काय होणार, यांचा डिनॉमिनेटर जर बघितला तर पहिल्याचा डिनॉमिनेटर आहे 5 आणि दुसऱ्याचा डिनॉमिनेटर आहे 7. बोथ डिनॉमिनेटर्स आर डिस्टिंक्ट, दॅट इज डिफरंट. मग अशा वेळेला काय करायला लागतंय, तर आपण काय करतो, फर्स्ट रॅशनल नंबरला सेकंड रॅशनल नंबरच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करतोय, न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला. दॅट इज 12 × 7/5 × 7 मायनस आता काय करायचं, सेकंड रॅशनल नंबरला दॅट इज द फ्रॅक्शनला काय करायचं, फर्स्ट फ्रॅक्शनच्या म्हणजेच रॅशनल नंबरच्या डिनॉमिनेटरनं मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर ॲज वेल ॲज डिनॉमिनेटरला. दॅट इज 16 × 5/7 × 5. आता हे नेमकं का असं डिनॉमिनेटरला किंवा न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचं असतंय, तर अशा म्हणजे डिफरंट डिनॉमिनेटर्स असतील आणि सबस्ट्रॅक्शन किंवा ॲडिशन असेल तर अशा वेळेला आपण काय करतो, त्यांचा LCM घेतो, 5 आणि 7चा LCM काढतो. आणि तो 5 आणि 7चा LCM येतो 35, आणि हा LCM 35 आला की आपल्याला सेम डिनॉमिनेटर मिळतो. आणि त्यासाठी आपण ही सगळी प्रोसिजर करतो. ओके, आफ्टर मल्टिप्लिकेशन वी गेट 84/35 मायनस 80/35. आता या स्टेजमध्ये काय होतं, 35 डिनॉमिनेटर जो आहे तो इक्वल मिळतो आणि त्यामुळं इक्वल डिनॉमिनेटर आहे तसंच राहतो आणि सबट्रॅक्शन फक्त कशाचं होतं, न्यूमरेटरचं होतं. देअरफॉर 84 minus 80 that is equal to 4, and therefore finally our answer is 4/35 grams. म्हणजेच या ठिकाणी संगीताने सागरपेक्षा जास्त खरेदी केलेले सोने हे किती असणार आहे, 4/35 grams. समजले एक्झाम्पल्स, या केसेस तिने समजल्या. नाउ लेट अस सी what we learn from these three cases. We learn from these cases, that is, while adding or subtracting rational numbers having same denominator, only numerator are added or subtracted and the same denominator is written as it is. Now also what we had studied? We had studied that while adding or subtracting rational numbers having distinct, that is different denominators, their denominators are equated, that is made same. While equating the denominators, their LCM is found and then they are equated. Okay, and as well as from these three cases what we have learned, that is while adding or subtracting rational numbers having decimal form, the whole part and the fractional part are added or subtracted by decimal method. आता आपण जी कन्सेप्ट लर्न केली त्या कन्सेप्टशी रिलेटेड असलेले काही एक्झाम्पल्स सॉल्व करायचे. लेट अस सी. कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. इन दॅट फर्स्ट what is here 10/8 plus 12/5 ॲडिशन ऑफ दिस टू रॅशनल नंबर्स. आता हे ॲडिशन कशी करायची, तर याचे डिनॉमिनेटर्स डिफरंट आहेत, 8 आणि 5 आहे, इक्वल डिनॉमिनेटर नाही आहेत. म्हणून आपण काय करणार, इथं फर्स्ट रॅशनल नंबरला 5 ने मल्टिप्लाय करणार आणि सेकंड रॅशनल नंबरला 8 ने मल्टिप्लाय करणार. दॅट इज 10 × 5/8 × 5 प्लस 12 × 8/5 × 8, and that is equal to, after multiplying what we get, 50/40 plus 12 8s are 96 divided by 5 8s are, again we get 40. As here denominators are equal, we write as it is, that is 40, and we added 50 plus 96, that is 146. Therefore final answer is 146/40. तर तुम्ही काय करायचं, इथं ह्याच्या ब्लँक्स दिलेल्या आहेत, या ब्लँक्स लिहून हे एक्झाम्पल पुन्हा एकदा तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचं आहे. देन सेकंड एक्झाम्पल, देर इज अ सबट्रॅक्शन ऑफ रॅशनल नंबर्स 4/8 minus 1/5.
that is equal to, again, this first rational number multiplied by 5, that is the denominator of second, and here in second rational number we multiply the denominator of first, that is 4 into 5 upon 8 into 5 minus 1 into 8 upon 5 into 8. After multiplication we get 4 5s are 20 upon 8 5s are 40 minus 1 8s are 8 divided by 5 8s are 40. We get, because of this we get same or equal denominator, and therefore again how the subtraction takes place, 20 minus 8, you have to write the answer and keep the denominator equal or same, that is as it is. Again, see here some examples are given. Solve the following examples. First example, minus 3 upon 2 plus 3 upon 2. Here denominators are equal, then how you can do the addition? तुम्हाला हे माहिती आहे, डिनॉमिनेटर जर इक्वल असेल तर ॲडिशन कशी करायची, तुम्ही ती करू शकताय. ती ॲडिशन करून समोरच्या बॉक्समध्ये ती लिहायची आहे. ओके, देन सेकंड एक्झाम्पल, दॅट इज 13 अपॉन 2 मायनस 3 अपॉन 2. आता इथं सबट्रॅक्शन आहे, इक्वल बेस आहे, म्हणजेच इक्वल डिनॉमिनेटर आहे. अशा वेळेला कसे सबट्रॅक्शन करायचे ते तुम्हाला माहिती आहे, ते तुम्ही पुढे लिहायचं आहे त्याच्या. त्याचबरोबर नेक्स्ट एक्झाम्पल, मायनस 3 अपॉन 4 प्लस 4 अपॉन 5. आता इथं मात्र डिनॉमिनेटर डिफरंट आहेत. मग डिनॉमिनेटर डिफरंट असले की एक्झाम्पल्स कसं सॉल्व करायचं तेही तुम्हाला माहिती आहे. इथं थोडंसं मल्टिप्लिकेशन करायला लागते, म्हणजे एक स्टेप तुमची ॲड होते, जादा होते, आणि मग तुम्हाला ते सॉल्व करायचं. अँड द सेम वे लास्ट एक्झाम्पल, दॅट इज 17 अपॉन 3 मायनस 5 अपॉन 2. हिअर ऑल्सो द डिनॉमिनेटर्स आर डिफरंट. इथं सुद्धा डिनॉमिनेटर डिफरंट आहे, मग त्यामुळे तुम्हाला त्या पद्धतीचा रूल इथं यूज करावा लागेल. In this way, what we had learned in this concept, we learned about the rational number as well as the actions on rational numbers. That is how we can do the addition as well as how we can do the subtraction of rational numbers. Do you understand all these things? Very good. Thank you.